हॅलो एव्हरीवन, दिस इज द ट्रान्सपोर्टेशन पार्ट 2. ओके, ॲज आय एम सेड, जसं मी तुम्हाला पूर्वी म्हटलं होतं की ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम 1मध्ये मी तिघही मेथड कव्हर करणार आहे आणि पार्ट 2मध्ये मी थिअरी पार्ट सगळा कव्हर करणार आहे. सो फर्स्ट इज व्हॉट इज स्टेटमेंट अँड मिनिंग. स्टेटमेंट अँड मिनिंग. ओके, see the meaning and statement of the transportation problem. If they ask in exam for 2 marks, you should write this one. Okay, transportation model means the study of optimal TP. Optimal means what? Minimum or maximum. Okay, it means objective function. As I am said in the LPP, मी तुम्हाला LPP मध्ये एकदा क्लिअर केलं की ऑप्टिमल सोल्युशन काय असतं. ऑप्टिमल म्हणजे काय? झेड फंक्शन जे असतं आपलं ते ऑप्टिमल असतं बिकॉज ते मॅक्सिमम असतं किंवा मिनिमम असतं. ओके, सो टीपी काय करतं मग? अलोकेशन करतं. कुठलं अलोकेशन? रिसोर्सचे अलोकेशन करत असतं. सो व्हॉट इज द डेफिनेशन हिअर फॉर द टीपी? ट्रान्सपोर्टेशन मॉडेल मीन्स द स्टडी ऑफ ऑप्टिमल टीपी अँड द अलोकेशन्स ऑफ द रिसोर्सेस. विच रिसोर्सेस? रिसोर्सेस शुड बी ओरिजिन अँड डेस्टिनेशन्स. ओके, it distribution of goods means what? Product, any product from the supply to demand. ओके, क्वेश्चन मध्ये आपण बघितलंय क्वेश्चनचा फॉर्मॅट कसा असतो त्या पद्धतीने इथे सप्लाय आणि डिमांड अलोकेट करत असतो आपण. ओके, कॉस्टला टीपी इज ट्रान्सपोर्टेशन इज द स्पेशल केस और क्लास ऑफ द एलपीपी. ट्रान्सपोर्टेशन ऍक्च्युली काय आहे? तुमचा जो एलपीपी आणि टीपी हे दोन जे चॅप्टर्स आहे हे मॅथ्स मधले ऑपरेशन रिसर्च OR या टॉपिक मधले आहेत. ऑपरेशन रिसर्च. सो दोघंही हे लिंक्ड चॅप्टर आहेत, एकमेकाला लिंक्ड आहेत. ओके, खूप डीप आपल्याला जायचं नाहीये, फक्त एवढंच आहे की टीपी इज द स्पेशल केस और क्लास ऑफ द एलपीपी. ओके, का? तर ते मी ट्रान्सपोर्टेशन मॉडेल मॅथमॅटिकल मॉडेल येईल तेव्हा सांगेल. सी, एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जातं एक्सप्लेन द मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ टीपी. जर आता क्वेश्चन पेपरचे सेशन क्रिएट केलेलं आहे मी, त्याच्यामध्ये हा थेरी क्वेश्चन आलेला आहे, तो तुम्ही इथून कव्हर करायचा आहे. ओके, जर मॅथमॅटिकल मॉडेल जर तुम्हाला विचारलंय तर बेसिक्स काय लिहायचे आपण. आता आपल्याला क्वेश्चन जो आहे टीपीचा तो कळलेला आहे. सोर्सेस असतात, डेस्टिनेशन असतात, सप्लाय आहे, डिमांड आहे आणि आतल्या ज्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॉस्ट असतात. बरोबर. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना रिअल कॉस्टवर स्टडी केला. आता आपण काय करणार? इन जनरल गोष्टी करणार. इन जनरल प्रॉब्लेम कसा डिफाईन करायचा, दॅट इज द मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ टीपी आणि तो आपण एलपीपीच्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार आपण. ठीक आहे. सो एम इज द सोर्सेस. ओके, नाउ एन इज द डेस्टिनेशन. द सप्लाय ॲट सोर्स आय इज AI. ओके, म्हणजे जे आपले सप्लाय असणार आहेत ते सगळे काय असणार आहे? AIच्या फॉर्मॅटमध्ये. इन जनरल बोलतोय आपण, फिक्स्ड अशी व्हॅल्यू घेत नाहीये कारण आपण मॉडेल शिकतोय. ठीक आहे. डिमांड ॲट डेस्टिनेशन J इज BJ. द कॉस्ट ऑफ शिपिंग 1 युनिट ऑफ प्रोडक्ट फ्रॉम सोर्स I टू डेस्टिनेशन G इज CIJ. सी, जर मला एक प्रोडक्ट इकडे जर माझं डेस्टिनेशन असेल, इकडे जर माझं ओरिजिन असेल, ठीक आहे, किंवा सोर्स म्हणायला S1 इकडे D1. ओके, सर S1 पासून D1 पर्यंत मला जायचं असेल तर तिथली कॉस्ट काय डिफाईन करतोय आपण? CIJ. ओके, इन जनरल गोष्टी बघत असतो म्हणून I आणि Jच्या फॉर्मॅटमध्ये बघतोय आपण, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इथे कॉस्ट येते प्रॉपर. ठीक आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. ठीक आहे, अंडरस्टूड. सो इट इज CIJ. द गोल इज टू मिनिमाइज द टोटल टीपी कॉस्ट. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की आपल्याला हा जो टीपीचा मॉडेल आहे हा LPP मध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि LPPचं फॉर्म्युलेशन करताना मला झेड फंक्शन लिहावं लागतं, हे तुम्हाला माहिती आहे. तर मी झेड फंक्शन लिहिताना त्याला मिनिमम किंवा मॅक्सिमम घेते. ओके, सो वाय शुड आय टेक मिनिमम हिअर? बिकॉज दिस इज द कॉस्ट. जेव्हा मी LPP शिकवलंय त्यावेळेला तुम्हाला सांगितलंय की प्रॉफिट असेल तर तो मॅक्सिममला जातो आणि जर कॉस्ट असेल तर ती मिनिममला जाते. गेटिंग ऑर नॉट? टेक अ स्क्रीनशॉट, मूव्ह अहेड. सी, ही पुढची स्टेप आहे की मिनिमम कॉस्ट झेड इक्वल टू समेशन I इक्वल टू 1 to M, समेशन J इक्वल टू 1 to N, CIJ XIJ. सब्जेक्ट टू दिस कन्स्ट्रेंट. हे कन्स्ट्रेंट आहेत. बरं, नसेल लक्षात येत, नाही समजत, ह्या स्टेप्स पाठ करा. ओके, एक्झाम पुरता लिहा. बाकी प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे, मेथड कशी अप्लाय करायची हे क्लिअर कट तुम्हाला समजलेलं आहे. ओके, यानंतर असतो मॅथमॅटिकल रिअल मॉडेल ऑफ टीपी.
जो बॉक्समध्ये असतो, म्हणजे जो क्वेश्चनमध्ये आपल्याला क्वेश्चन येतो की फाइंड द कॉस्ट ऑफ दिस टीपी, जो बॉक्स येतो सप्लाय, डिमांड आणि कॉस्टचा, तो आपल्याला इन जनरल फॉर्मॅटमध्ये थर्ड स्टेपला लिहायचा आहे. ओके, बघा आपण सगळ्यात सुरुवातीला मॅथमॅटिकल मॉडेल स्टार्ट केलं तेव्हा जी थिअरी लिहिली ना, ती थिअरी मी आता टेबलमध्ये कन्वर्ट करते. बघा आता काय येणार, इथे C11, ओके, इथे काय येणार C12, C21, C22, इन जनरल C2n, इन जनरल C1n, आणि इथे ना 2n, अप टू डॅश डॅश, अप टू डॅश डॅश, अप टू डॅश डॅश, हिअर CM1, CM2, CMN, आणि इथे काय असणार आहे B1, B2, अप टू डॅश डॅश, BN, इथे काय असणार A1, A2, अप टू डॅश डॅश, AM, आणि इथे काय असणार आहे समेशन, I write here summation AI is equals to summation BJ. It should be equal. हे माहिती आहे तुम्हाला की हे इक्वलच पाहिजे आपल्याला. ओके, सो दिस इज द मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ TP. आणि इथे काय असतात आपले अलोकेशन्स असतात, कुठे पण असतात. आता ते मी कुठे पण शो करू शकते, असं काही नाही. ठीक आहे, तर ते मी आता ते कसं लिहिते, X11 ज्या जागेवर आहे त्याचंच मी सफिक्स लिहिते, X22, ओके, XM2. ठीक आहे, we call it as a transportation model. Take a screenshot. If any doubt, comment me in a comment section. Now there are two types of transportation problem. Actually there are four types: balanced TP, unbalanced TP, minimization TP, and maximization TP. Okay, generally we are used two types. First is balanced TP and second is unbalanced TP. That we know very well what is the balanced TP and unbalanced TP. Okay, आता आपल्याला चांगलं माहिती झालंय की बॅलन्स TP काय आहे आणि अनबॅलन्स TP काय आहे. ठीक आहे, तर त्यातलं 2 मार्कासाठी डेफिनेशन विचारली जाते. बॅलन्स TP, बॅलन्स TP, if the sum of the supplies, see very simple it is. Example घेताना आपण बघितलेलं आहे, if the sum of supplies of all the sources is equal to the sum of demand of all the destinations, then the problem is called as the balance TP. Okay, mathematically we write summation AI, okay, equal to summation BJ. I run from 1 to M and J run from 1 to N. Okay, this is the definition of balanced TP. Second is unbalanced TP. Unbalanced TP. Okay, if the sum of supplies of the sources is not equal to sum of the demand of destination, then the problem is called as unbalanced TP. That is, AI is not equal to BJ. See how simple it is for the 2 marks. Don't miss out. Okay, these are the definitions. Now move ahead. Some basic solution, some basic definitions we can say. Feasible solution, or we can say what generally asked, initial basic feasible solution. Okay, initial basic feasible solution. Okay, we called it as the IBFS. Okay, what is IBFS? All of you know very well. Generally IBFS सोल्युशन फाइंड करायच्या 3 मेथड आहे, त्या आपण बघितल्या, NWC, LCM and WAM. Okay, then what is the definition? A feasible solution that contain no more than m plus n minus 1
non-negative allocation. I write shortcut here. Allocation. It's called feasible solution. And if m plus n minus 1 is equal to number of allocation, it means TP has feasible solution. This much gives you 2 marks. Okay, take a screenshot. Okay, now next theory part is northwest corner method. How the questions arises in the question paper. Explain northwest corner method. Okay, then what we write for 4 marks: if O1, O2, On are the origins and D1, D2 dash dash DM are OM and DN are destinations. Then the first step. First step. What is the first step? Choose NW corner. Okay. Corner सेल. कुठली सेल? O1 आणि D1 ची. ओके, जर इकडे O1, O2, आता हे मला परत मी सांगत नाही तुम्हाला, कारण बिकॉज फर्स्ट पार्ट मध्ये मी हे सगळं क्लिअर केलंय. हा कॉर्नर बरोबर, या कॉर्नरला अलोकेशन होत असतं आपलं. इथले जे सप्लाय आणि इथलं जे डिमांड आहे त्यातली मिनिमम व्हॅल्यू आपण इथे असाइन करतो. ठीक आहे, NW कॉर्नरला. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, allocate as many units as possible looking to supply and demand. As many as possible means what? If here 10, here 30, allocate 10 here. Okay, that is what minimum of C1, minimum of A1 and B1. Okay, whatever it may be X11. Allocate X11 at O1 D1. ओके, जिथे कुठे O1 D1 किंवा मी याला म्हणते ऍट सेल O1 D1. क्लिअर? बुक्समध्ये जरा मेथड आणि स्टेप्स वेगळ्या आहेत, ह्या जरा वेगळ्या आहेत. का वेगळ्या आहेत? बिकॉज आपण जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आपल्या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आणि तो तुम्हाला व्यवस्थित कळला की मी कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. त्याच पद्धतीने थेरी पार्ट लिहायचा, म्हणजे मग आपलं कन्फ्युजन होत नाही. ओके, टेक अ स्क्रीनशॉट, मूव्ह अहेड. थर्ड स्टेप. थर्ड इज व्हॉट? इफ supply at O1 or demand at D1 get exhausted. Move to sell O2 D2. Otherwise
do allocation at O2 D1 or see, if the supply at O1 or demand at D1 get exhausted, move to cell O2 D2, otherwise do allocation at O2 D1. What is the next step? Next step, if B1 equal to A1, there is a tie. One can make the second allocation. Make the allocation. I use shortcut here. Allocation in the same manner. As discussed. In 1, 2, 3. Step 1, 2, 3. Step 1, 2, 3. Okay. And last, repeat 1, 2, 3 steps until the requirement are satisfied. Okay. This is the steps of northwest corner method. After this fifth step, you give the example. Shortcut एखादा example तुम्ही तिथे देऊ शकता. Northwest corner rule apply करून दाखवा. Then you will get the 4 marks. Okay. Now take a screenshot. Next is a matrix. Minimum method or least cost method. Okay, the names are just meaning. खूप सोपं आहे, माहिती आहे तुम्हाला कसं सॉल्व करायचं. ओके, फर्स्ट स्टेप. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? चूज. काय करतो आपण इथे? पूर्ण टेबल मधली सगळ्यात मिनिमम कॉस्ट शोधून काढतो. बरोबर. चूज दिस सेल. व्हॉट आय से? OI DI किंवा O1 D1 म्हणा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. O1 D1 with smallest cost. Okay, in TP table. Okay, now allocate minimum. आपण काय करतो? allocate maximum possible sales. Okay, allocate minimum between AI, we can say A1 or B1. Okay, आपण त्याला X11 म्हणू शकतो. Then second, adjust the supply. सगळ्यात सोपी मेथड ही. Adjust the supply and demand for all remaining rows and column. Clear? Columns and repeat the process with the smallest unit of cost.
Take a screenshot. Third point. What is the third point? Continue with procedure till supply and demand are satisfied. Okay, this is about the LCM. आता मस्तपैकी एक एक्झाम्पल घ्यायचं, छोटंसं एक्झाम्पल घ्यायचं आणि एक्झाम्पल थ्रू प्रॉब्लेम आपण समजून सांगायचा, सॉल्व्ह करून द्यायचा इथे. देन यू विल गेट द 4 मार्क्स. ओके, फाईन. नेक्स्ट, वॅम मेथड, वोगल अप्रॉक्सिमेशन मेथड. वोगल approximation method. It is very simple. First, what we do, we find out the penalties. Okay, wait a minute, I put the ink into my pen. Students, जर तुम्हाला असं वाटत असेल की फर्स्ट क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे, त्यात ट्रू फॉल्स आणि जे काय फिलिंग द ब्लँक्स आहे, जर माझ्याकडे आता 5-6 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे, पण मी व्हिडिओ बनवताना एकच क्वेश्चन पेपर सॉल्व केली आहे बिकॉज टाईम भरपूर जातो त्यामध्ये. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी आपण एकदा लाईव्ह सेशन घ्यावं, तर मी तयार आहे. जर तुम्ही तयार असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी 1 तासाचं लाईव्ह सेशन घेईल ज्याच्यात फक्त आणि फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कव्हर करेल. मग त्यात काय असणार आहे, फिलिंग द ब्लँक किंवा ट्रू किंवा फॉल्स. पण मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट आल्या पाहिजे की येस मॅम, वी आर रेडी फॉर दॅट. सो मग मी भरपूर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुमचे रेडी करून घेईल. ओके, फाईन. मूव अहेड. सी, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप हिअर? फॉर each row of the TP, for each row of the TP, identify the smallest and next to smallest असं म्हणता येईल आपल्याला. छोटा नंबर आणि त्यानंतर त्याच्या पुढचा छोटा नंबर, नेक्स्ट स्मॉलेस्ट कॉस्ट म्हणता येईल त्याला, नंबर नाही. ओके, वन्स वी गेट 2 smallest number from the row, okay, then what we do, determine, I write here only find the difference between them. मी शॉर्टकट यूज करते, तुम्ही एक्झामला करू नका. ओके, वी called it as म्हणजे काय, त्या डिफरन्सला आपण काय म्हणतो, पेनल्टीज. ओके, similarly find these penalties from each column, for each column. जसं मी रो साठी पेनल्टीज फाइंड करते तसं कॉलम साठी पण पेनल्टीज फाइंड करायच्या. ठीक आहे, आणि जी पहिली पेनल्टी असते त्याला P1 म्हणायचं, दुसरी जी आहे त्याला P2 म्हणायचं. ओके, दिस इज व्हॉट फर्स्ट स्टेप. टेक अ स्क्रीनशॉट. नाउ सेकंड स्टेप. व्हॉट इज द सेकंड स्टेप? आयडेंटिफाय द रो अँड कॉलम. आयडेंटिफाय रो अँड कॉलम. काय करतो आपण? not columns, only columns with the largest penalty. Among all the rows and columns. Okay, then select
full stop, select the cell with least cost. Least means what? Minimum cost, and allocate feasible number of units to sell. Then what? Destroy row or column. We can say that eliminate that row and column. ठीक है ना? Column. Take a screenshot. Still we are in the second step. If the largest penalties म्हणूया आपण, penalties corresponding to 2 or more, जर लार्जेस्ट पेनल्टी एकापेक्षा 2 मिळाला, इथे पण 5, इथे पण 5, इथे पण 5, तर आपण लार्जेस्ट पेनल्टी घेतो, बरोबर. तर मी यामधली कुठली पण एक घेतो. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, आपल्याला माहिती आहे, सगळी मेथड माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं. आता फक्त हा थेरॉटिकल पार्ट आहे जो एक्झामला विचारला जातो, त्यामुळे आपल्याला करायचं आहे. काय? 2 or more rows are equal or column equal. Select either of two of them. Okay, त्यातला कुठला तरी एक सिलेक्ट करून टाकायचा. नाउ स्टेप 3 again find the column and row penalty for the TP, and then go to step 2 and repeat until requirement gets satisfied. Requirement are satisfied. This is all about the transportation problem. Satisfied. Okay. So we finish here transportation problem part 2, theoretical also and mathematical also. So all the best. And if you have any doubt related to vowel approximation, then comment me in the comment section, and think about that live session. In that we covered all the multiple choice question, that is true, false, and fill in the blanks. Okay. One more thing, students, I have got one super thanks from YouTube. So you can give me super thanks if you want. Super thanks if you want. जर तुम्हाला वाटत असेल तरच, जबरदस्ती नाही. व्हिडिओ बघा, अभ्यास करा. ओके, आणि छान मार्काने पास व्हा. थँक्यू व्हेरी मच.